नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण सोयाबीनपासून कटलेट बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। सोयाबीनचे कटलेट बनवण्यासाठी येथे मी 2 वाट्या सोयाबीन वडी घेतली आहे। आता आपण ही वडी स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता येथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊ। पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली सोयाबीन वडी टाकून घेणार आहोत। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या सोयाबीन वडीला 10 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली सोयाबीन वडी चांगल्या प्रकारे शिजली आहे। आता आपण ही पाण्यामधून काढून थंड करून घेऊ। आता आपली सोयाबीन वडी चांगल्या प्रकारे थंड झाली आहे। आता आपण सोयाबीन वडीमधील असलेले सर्व पाणी काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपल्या सोयाबीन वडीमधील सर्व पाणी काढून झाले आहे। आता आपण ही सोयाबीन वडी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण हे सोयाबीन एकदम बारीक असे दळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपले सोयाबीन एकदम बारीक असे दळले गेले आहे। आता आपण हे सोयाबीन एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता आपण या सोयाबीनमध्ये एक उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ। आता आपण यामध्ये 3 टेबलस्पून बेसन पीठ, 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट, चवीपुरते मीठ। आपण सोयाबीन शिजवताना मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचे प्रमाण थोडे कमीच ठेवावे। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे। आता आपण याचे कटलेट बनवून घेऊ। मी येथे गोल आकाराचे कटलेट बनवत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकाराचे कटलेट बनवू शकता। आता आपले संपूर्ण कटलेट बनवून तयार आहे। येथे मी गॅसवर कढईमध्ये थोडेसे तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले कटलेट टाकून घेऊ। हे कटलेट मी शॅलो फ्राय करत आहे। तुम्हाला जर कटलेट डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकतात। आता आपण या कटलेटला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या कटलेटला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण कटलेट पलटी करून दुसऱ्या बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या कटलेटला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे। आता आपण हे कढईमधून काढून घेऊ। हाय प्रोटीनयुक्त सोया कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।